लसीकरण सुरू असताना 6 फूट सापाचे दर्शन, अंगणवाडी इमारतीस आरपार भगदाट, उंदरांचा सुळसुळाट, अंगणवाडीतील चिमुरड्यांसह पालकांचा जीव धोक्यात. ओझर येथील उपनगर टिळकनगर परिसरातील अंगणवाडी येथे सकाळी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत लसीकरण सुरू झाले. या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तब्बल 6.5 फूट लांबीच्या सापाचं दर्शन झालं. याविषयी सविस्तर माहिती अशी की ओझर तालुका निफाड येथील टिळकनगर परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत लसीकरण सुरू झाले. परिसरातील आणि ओझर गावातील नागरिक आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी घेऊन येत होते. दरम्यान अंगणवाडीमधील वस्तू घेण्यासाठी कर्मचारी आतील खोलीत गेले असता तब्बल 6.5 फूट लांबीचा साप फिरताना दिसला आणि हे दृश्य बघताच महिला कर्मचारी प्रचंड घाबरल्या. त्यांनी तातडीनं AREAS फाउंडेशनचे संचालक वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांना मोबाईलद्वारे कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच रणशूर यांनी तातडीनं अंगणवाडीत पोहोचून शिताफीने दामन जातीच्या 6.5 फुटी लांबीच्या सापाला पकडले. साप पकडताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. 15 दिवसात दुसऱ्यांदा दामन जातीचा साप पकडण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.